नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9वी या गणिताच्या सिरीजमध्ये सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण द्वितीय सत्राच्या दृष्टिकोनातून द्वितीय घटक चाचणी आणि द्वितीय सत्र या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे गणित येऊ शकतात आणि तुम्हाला पेपर कसा सोपा जाईल याचा विचार करत आहोत. त्या निमित्ताने आपण काही प्रश्नांची शृंखला सोडवित आहोत. त्यामधील 2 गुणांचे प्रश्न आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहोत. या प्रश्नाचं स्वरूप बदलेल, पण प्रश्न अशाच प्रकारचे राहतील. त्यामुळे तुम्ही नीट व्हिडिओ बघा आणि तुमच्या वहीमध्ये ते प्रश्नाचा संचय करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे, समीरने एकूण उत्पन्नाच्या 3% उत्पन्न दान दिले किंवा समाजासाठी दिले व 90% उत्पन्न खर्च केले, तर त्याच्याकडे 1750 रुपये शिल्लक राहिले खर्चून, आणि म्हणून तर त्याचे एकूण उत्पन्न किती. तर आपल्याला काय करायचे, अगोदर प्रश्न समजून घ्यायचा. समीरचं एकूण उत्पन्न, समीरनं खर्च केलेले पैसे, एक टक्केवारीच्या रूपात आणि पैशाच्या रूपात. तर मग चला विद्यार्थ्यांनो, आपण या प्रश्नाची सोडवणूक करू. मग प्रश्नाची सोडवणूक करायची म्हणजे आता समीरचं एकूण उत्पन्न 100% बघू. टक्क्यामध्ये एकूण 100 ओके टक्के, त्यापैकी त्यांनी काय केले, 3% दान दिले, 3% दान दिले, अधिक 90% काय केलं, खर्च केले, बरोबर. म्हणून शिल्लक 60% शिल्लक राहिले ना त्याच्याकडे. 60% म्हणजेच किती येतं, 1750. 60% किती झाले, 1750. मग आता आपण काय करू, लक्ष द्या. म्हणजे 7 म्हणजेच 1750 ओके. 60% राहिलेत ना, आणि 100 म्हणजे x, 100 म्हणजे x. तर याचा आपण काय करू, तिरपा गुणाकार. मग आता आपल्याला एकूण उत्पन्न काढायचं ना. मग आता या ठिकाणी आपण काय केलं, तर आपण एकूण उत्पन्न काढायला म्हणून x ची किंमत काढायची. म्हणून 7 गुणिला x बरोबर 100 गुणिला 1750. तर हे 7 गुणाकारात इकडे आल्या भागाकारात, म्हणून x बरोबर 100 गुणिले 1750 भागिले 7. तर याची काटाकाटी करायची. मग 7 1 7, 7 2 14, किती उरले, 3 उरले, 35 झाले. 7 5 35, शून्याला 0 आणि गुणिले हे किती, 100. म्हणजे x बरोबर 25 0 0, 25 0 0, 25 1 25, आणि हा इथला 1 0, म्हणजे त्याचं एकूण उत्पन्न किती होतं, 25,000. म्हणून एकूण उत्पन्न 25,000 आहे. ओके, काय अवघड आहे का. मग आपण काय लक्षात घ्यायचं की बाबा त्याच्याकडे एकूण किती होते. मग जे दिले टक्केवारीत, तर एकूण टक्केवारीतच आहे ना, टक्केवारीतच गृहीत धरावं लागणार. मग आता 100%पैकी 3% उत्पन्न, 90% म्हणजे 93% गेलं, राहिलं किती, 7%. 60%च म्हणजे त्याच्याकडे शिल्लक राहिलेले किती येतं, 1750. मग 7% म्हणजे 1750, तर उरलेले 93% म्हणजे किती. असा पण प्रश्न आपण सोडू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 2 गुणांचा आपण एक प्रश्न सोडवला. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये काय, शतमानात रूपांतर करणे. मग आता शतमानात रूपांतर करायचं म्हणजे एक सोपी गोष्ट. शतमान म्हणजे ज्याचा छेद 100, त्याला शतमान म्हणायचं. मग या ठिकाणी असे काय अंक आहेत, त्याला आपण जर अपूर्णांकात मांडून घेतलं तर काय होतील, 13/25. मग आपल्याला काय करायचंय, 13/25 ला, या 25 ला 100 करायचे. तर 25 चा पाडा म्हणायचा, 25 दोन्ही 50, 25 त्रिक 75, 25 चौक 100. चौक म्हणजे काय, 4. 4 न गुणलं तर ह्याचे काय होतील,
100. मग खाली 4 न म्हणल्या वरी पण 4 न. म्हणजे आपल्याला मूळ उद्देश काय, छेदात 100, वरचे काही होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. 13 चोक 52 छेद 100 बरोबर 52%. ह्याला म्हणायचं शतमानात रूपांतर करणे. दुसरं पण गणित करू शकतो आपण. दुसऱ्यात काय, 45 छेद 50. मग 50 ला किती करायचे, माझ्या डोक्यात काय, 100 करायचं. म्हणजे 2 न गुणावं लागेल. 50 गुणिले 2, 45 दोन्ही 90 छेद 100 म्हणजेच किती, 90%. काय अवघड आहे का, सो सिंपल. कायच अवघड नाही हो गणित, म्हणजे डोक्याचा खेळ आहे. पुन्हा 15/20 बरोबर 15 गुणिले, आता 20 ला 100 करायचं म्हणजे 5 न गुणावं लागेल. 20 100 बरोबर 15×5 = 75 आणि 20 म्हणजे 75%. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण सोपे गणित युट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवनवीन गणित पाहू शकतो आणि आपली गणितामधली जी भीती आहे ती कायमची दूर करू शकतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा आणि माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. म्हणजे तुमचं 9वीचं आपण जर गणित पक्क केलं तर पुढे आपल्याला 10वीचं गणित सोपं जाईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, गणित तुमच्या वहीमध्ये साठवून घ्या. वही बरोबर तुमच्या डोक्यात पण साठवून घ्या. ओके, गुड नाईट.